रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना पांडुरंगाच्या मूर्तीसंबंधी किंवा पांडुरंग या दैवतेसंबंधी विचार करत आहोत. आपल्या वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेनुसार, मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण पंढरपुरास आले आणि पुंडलिकाच्या इच्छेनुसार त्या विटेवर उभे राहिले, अशी आपली श्रद्धा आहे, मान्यता आहे. पण आधुनिक अभ्यासक, आधुनिक संशोधक पांडुरंगाच्या मूर्तीसंबंधी आणि पांडुरंग किंवा विठ्ठल या दैवतेसंबंधी आपापले मतं मांडतात. आणि काही समाजामध्येही काही समज आहे की जसं की जैन बांधवांमध्ये काही जैन बांधव पांडुरंगाच्या मूर्तीला जैन मूर्ती समजतात, ते जैन दैवत समजतात. त्याच पद्धतीने काही अभ्यासक पांडुरंग या दैवताला कर्नाटकीय किंवा कानडी समजतात. त्याच पद्धतीने काही अभ्यासक, उदाहरणार्थ इतिहासाचार्य खरे, हे पांडुरंग मूर्ती आता जी आहे ती शंकराचार्य किंवा ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्या काळातील नाही आहे असं ते सांगतात. त्या काळात ज्या संतांनी जे वर्णन केले त्या वर्णनाशी आताची मूर्ती जुळत नाही, म्हणून आताची मूर्ती ही त्या काळातली नाही, ती बदलल्या गेली आहे असं काही अभ्यासक सुद्धा आपापले मतं मांडतात. तर ह्या सर्वांचा विचार केल्यानंतर ज्यावेळेस आपण संप्रदाय शुद्ध विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात असं येतं की नामदेव महाराज यांच्याही पूर्वी वारकरी संप्रदाय होता किंवा विठ्ठल भक्त होते. विठ्ठल भक्ती करणारे, विठ्ठलाचे, पांडुरंगाचे भक्त होते. नामदेव महाराजांच्या पूर्वी तर होतेच, पण शंकराचार्यांच्याही पूर्वी होते. कारण शंकराचार्यांनी पांडुरंग अष्टक नावाचं एक अष्टक लिहिलं आहे. तर ते 8व्या शतकात लिहिलं आहे. तर कारण शंकराचार्यांचा काळ आपण 8वं शतक मानतो. तर 8व्या शतकाच्याही अगोदर पांडुरंग भक्ती होती आणि पांडुरंगाचे भक्ती करणारे पांडुरंगाचे भक्तही होते असं आपण या सगळ्या चर्चावरनं आपल्याला दिसलं. तर हे सगळं करत असताना आपण पांडुरंगाच्या मूर्तीचा काळ ठरवत असताना किंवा पांडुरंग दैवताचा काळ ठरवत असताना त्याचे 4 इतिहासाचे पुराव्याचे 4 प्रकार केले होते. त्यात म्हणजे पौराणिक, अभंगीय, शिलालेखीय आणि इतर काही पुराणे, जसे की मालुतारण नामक ग्रंथ हा मालू नावाच्या माणसाने लिहिलेला आहे. ते इतर पुराव्यांमध्ये आपण तो टाकला होता. असे 4 पुरावे आपण ते बघितले आणि त्या संबंधी काही समाजाच्या किंवा काही अभ्यासकांचे जे वेगवेगळे समज आहे, जैन मूर्ती किंवा कानडी, कर्नाटकी मूर्ती पांडुरंगाची किंवा पांडुरंग हे दैवत कर्नाटकी आहे किंवा कानडी आहे, असे काही अभ्यासकांची मतं आहे. त्याच पद्धतीने ती मूर्ती बदलली आहे असे काही मतं आहे. त्या काळातली ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज किंवा शंकराचार्यांच्या काळातली मूर्ती आता ही नाही आहे, असे जे काही मतं आहे त्या मताची चर्चा आपण मागील भागांपर्यंत केली. तर आता आपण ज्या पुंडलिकासाठी पांडुरंग पंढरपुरास आला आणि ज्या पुंडलिकाच्या इच्छेनुसार पांडुरंग पंढरपुरास विटेवर उभा राहिला, त्या पुंडलिकाच्या काळासंबंधी आपण आज चर्चा करणार आहोत. वारकरी पंथाच्या आरंभीच्या कालनिर्णयाच्या बाबतीत दुसरे गमक म्हणजे पुंडलिकाचा कालनिर्णय यासंबंधी तर मागच्यापेक्षाही अनिश्चितता आहे. आपण मागील भागांपर्यंत बघितलं की ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्यापासून पुढं वारकरी संप्रदायाचा इतिहास सुटसुटीत आपल्याला मिळतो. म्हणजे बऱ्यापैकी जवळपास आपल्याला ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांच्या नंतरचा इतिहास माहीत आहे, पण नामदेव महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरचा इतिहास तेवढ्या निश्चित प्रकारे आपल्याला माहिती नाही. वारकरी संप्रदायाचा शंकराचार्यांनी अष्टक लिहिलं, पांडुरंग अष्टक, ते एवढं एक अष्टक आहे, पण सविस्तर असा ज्याला आपण इतिहास म्हणतो असा इतिहास ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांच्या काळाच्या नंतरचा आपल्याजवळ उपलब्ध आहे. जशी त्या ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांच्या अगोदर अनिश्चितता आहे, त्याच पद्धतीने पुंडलिकांच्या काळाच्या निर्णयासंबंधी सुद्धा अनिश्चितताच आहे.
कारण पांडुरंगाचा काळ सुद्धा निश्चित असा आपल्याजवळ उपलब्ध नाही. पुंडलिक हा ब्राह्मण होता. तो काशीत जात असताना कुक्कुट स्वामींच्या आश्रमात त्यास गंगा यमुना नदीचे दर्शन झाले. तेथून पश्चाताप होऊन तो पितृमातृभक्त बनला व या त्याच्या सेवेने संतुष्ट होऊन देव त्याजकरिता आले. यांनी वीट मागे फिरकावली व त्यावर देव उभे राहिले, ही कथा प्रसिद्ध आहे. पण या बाबतीत गॅजेटियरचे लेखक यांनी एक चमत्कारिक विधान केलं आहे. म्हणजे आपण पुंडलिकाची आणि पांडुरंगाची कथा तर बघितली आहे की ते कसे पंढरपुरास आले आणि काय काय पुंडलिकाच्या आयुष्यात बाळपणापासून काय काय झालं अशी जी कथा सांगितल्या जाते ती कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण गॅजेटियरचे जे लेखक आहे यांनी एक चमत्कारिक विधान पुंडलिकांसंबंधी केलं आहे. ते म्हणतात, जानुदेव व मुक्ताबाई अशी पुंडलिकाचे वडील व मातोश्री यांची अनुक्रमे नावे देवी. म्हणजे जानुदेव व मुक्ताबाई हे त्यांच्या आईवडिलांची नावं आहेत. आणि देऊन लेखक म्हणतो की काशीत जात असता पुंडलिकाचा मुक्काम वैष्णव रोहिदास चांभार यांच्या घरी होता. ही माहिती आहे मुंबई गॅजेटियर व्हॉल्यूम 20 सोलापूर पान क्रमांक 433 वर ही माहिती त्यांनी दिली आहे. रोहिदास श्री ज्ञानदेवांच्या समकालीन होय. म्हणजे संत रोहिदास हे ज्ञानदेवांच्या समकालीन आहे. तर त्यांच्या घरी पुंडलिकांचा मुक्काम होता असं या लेखकाने सांगितलं आहे. तर वास्तविक पाहता रोहिदास श्री ज्ञानदेवांच्या समकालीन होय, म्हणून पुंडलिक हे रोहिदासांच्या किंवा संत रोहिदास चांभारांच्या घरी उतरले असतील हे असंभावनीय आहे. ज्ञानदेवांच्या पूर्वी पुंडलिक होऊन गेला असला पाहिजे हे वर मूर्तीच्या इतिहासाची जी चर्चा आपण केली आहे तीवरून सिद्ध होणारे आहे. तात्पर्य गॅजेटियरमधील ही माहिती निराधार आहे असे म्हणण्यासारखं नाही. तर ही जी गॅजेटियरमध्ये गॅजेटियरच्या लेखकांनी जी माहिती दिली की संत रोहिदासांच्या घरी पुंडलिकांचा मुक्काम आहे आणि वगैरे वगैरे, ही माहिती निराधार आहे असं आपले मामासाहेब दांडेकर म्हणतात. जाता जाताना पुंडलिकाबाबत आणखी एक मत प्रचलित होत आहे, त्याचा विचार करू. कैलासवासी गु डॉक्टर रानडे व डॉक्टर करमळकर यांनी आपल्या पुस्तकात पुंडलिक हा कानडी संत होता असे गृहीत धरले आहे. डॉक्टर करमळकर म्हणतात, पुंडलिक एक कानडी संत हा पंढरपूरच्या देवाचा मोठा भक्त होता. पण या संतांचा काळ पंडित संशोधकांना अजून निश्चितरित्या ठरवण्यात आला नाही. मिस्टिक टीचिंग ऑफ द हरिदासास ऑफ कर्नाटका पेज 24. कर्नाटकातील हरिदासांच्या गूढ शिकविणी पान क्रमांक 24 वर अशी माहिती त्यांनी दिली आहे. पण अगदी ताजा नवीन पुढे आलेला पंढरपूर संबंधी पुरावा लक्षात घेता सुद्धा पुंडलिक हा कानडी संत होता हे सिद्ध होत नाही. म्हणजे डॉक्टर करमळकर आणि गुरुवर्य डॉक्टर रानडे यांचं असं मत आहे की संत पुंडलिक किंवा भक्त पुंडलिक हे कानडी संत होते. पण अगदी ताजे जे नवीन मुद्दे पुढे येऊ राहिले त्यावरून पंढरपूर संबंधीचे पुरावा येऊ राहिले त्यावरून लक्षात घेता पुंडलिक हे कानडी संत होते हे सिद्ध होत नाही. फादर डलरी यांनी आपल्या निबंधात याबाबत पुढील प्रमाणे निष्कर्ष काढला आहे. द असम्पशन मेड बाय डॉक्टर करमारकर अँड by Professor Ranade that Pundalik was a Kannada ascetics is not supported by historical evidence. जे ऐतिहासिक पुरावे आहे त्या पुराव्यानुसार गुरुवर्य डॉक्टर रानडे आणि डॉक्टर करमळकर यांची जी मान्यता आहे यांनी जे मान्य केलेलं आहे की बा पुंडलिक हे कानडी संत होते, हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे काही सिद्ध होत नाही असं फादर डलरी यांनी आपल्या निबंधनात म्हटले आहे. या पुंडलिकाच्या कालाच्या चर्चेतही फारशी नक्की माहिती मिळत नाही. तेव्हा वर जे म्हटले आहे की अमुक एका सणापासून या पंथास सुरुवात झाली
असे जरी सांगता येत नाही तरी श्री ज्ञानदेव व नामदेव यांच्या कालाच्या म्हणजे 13व्या शतकाच्या बऱ्याच पूर्वकालापासून श्री पंढरीनाथ हे दैवत भक्तानुग्रहांचे कार्य भक्ताज्ञेवरून करीत आले आहे व त्यास वेळेस आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस बरीच यात्रा जमत असे ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. अर्थात काय तर पुंडलिकांचा कालनिर्णय स्पष्ट होत नाही. डॉक्टर रानडे किंवा डॉक्टर करमरकर हे जरी म्हणत असले की पुंडलिक हे कानडी संत होते, पण त्यांचा काळ ठरत नाही आहे. आणि फादर डलरी यांनी आपल्या निबंधनात याविषयी असं म्हटले आहे की करमाळकर आणि डॉक्टर रानडे जे सांगतायत की ज्यांची जी मान्यता आहे की संत पुंडलिक हे कानडी संत होते, त्याविषयी ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाही आहेत. पण एवढं मात्र नक्की आहे, पुंडलिकांचा काळ मात्र जरी ठरवता येत नसला तरी श्री ज्ञानदेव व नामदेव यांच्या काळाच्या म्हणजे 13व्या शतकाच्या बऱ्याच पूर्वकाळापासून श्री पंढरीनाथ हे दैवत होतं आणि भक्तांच्या श्रद्धेनुसार भक्तांच्या भावनेनुसार ते काम करीत आलं आहे. आणि आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस पूर्वीपासून म्हणजे नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांच्याही पूर्वीपासून त्या ठिकाणी यात्रा भरत आली आहे, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पुंडलिकाच्या कालाचा निर्णय बघितला. आणि आपण आता पुढील भागात पंढरपूरचा जो काळ ऐतिहासिकदृष्ट्या काय ठरवता येऊ शकतो किंवा त्यासंबंधी इतिहासकारांची काय मान्यता आहे याविषयी चर्चा करणार आहोत. तर पुढील भागात नक्की भेटू. रामकृष्ण हरी.